मेहता का उल्टा चश्मा। गणपती बाप्पा मोरया। दोघांना काय सर ते लेट झाला मग सगळ्यांना लेट होतो इथे. चल 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 लाईन मध्ये थांब. चल 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 लाईन मध्ये थांब. चल 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 लाईन मध्ये. नाही नाही कोणी जाणार नाही पुढे. आमचं लक्ष अरे बाबा मी कार्यकर्ता आहे. इकडे काय करताय तुम्ही? अरे बाबा मुलांसाठी नाश्ता आणायला गेलो होतो. मी इथेच राहतो गोकुळ हो, हे. सोसायटीमध्ये. वरिष्ठ युवा इथेच पत्रकार राहतात ते. पोपटलाल. हो कळलं सगळ्यांना. ते इथलेच आहे इथे वर अरे राहतात. तुम्ही पुढे वा. इकडे का थांबला? चला चला पुढे वा, पुढे वा. लाईनीत हा दादा बोला. तुमची 10 माणसं येतात तर मग मी काय करू? नाही नाही नियम सगळ्यांसाठी समान आहे. ते बघा तुम्हाला इथे लाईन मध्ये उभं राहावं लागेल. सगळे लाईन मध्ये या प्लीज प्लीज. लाईन तोडू रांगेत या. बाप रे अब्दुल 9:30 वाजले तरी ही गर्दी कमी होण्याची काही लक्षणच दिसत नाहीयेत. वाव बाप्पाने मला गिफ्ट दिलं. गणपती बाप्पा मोरया. पोपटला हा? 2 मिनिटं थांब ना, मी जाऊन येतो लगे. अरे बाबा मी खूपच थकलोय. फक्त 2 मिनिटं. असं जा का? बरं. हा, हा. ठीक आहे जा. अरे देवा थकलो रे. सॉरी पोपटलाल भाऊ, ते यांना गरज होती ना म्हणून मी. नाही काही हरकत नाही. घेऊन जा. ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः सावकाश धीर धरा. अरे दादा तुम्ही थोडं लाईन मध्ये थांबा. दर्शन करायला आलात ना, थोडा भक्तिभाव ठेवा. सगळ्यांचा नंबर येईल. बोला गणपती बाप्पा मूर्ती. अरे आसित भाई तुम्ही इथे? पोपट भाऊ मी ऐकलंय की टप्पू सेनाने गणपतीला एकदम कमालीची सजावट अरे केली. एकदम जबरदस्त. मी हे सुद्धा ऐकलंय की इथे गणपतीचं दर्शन केलं की गणपती बाप्पा आशीर्वाद सुद्धा देतात. अहो एकदम जबरदस्त आशीर्वाद देतात. एकदम जबरदस्त. पण तुम्ही इथे लाईन मध्ये का उभे आहे? चला नाही, पुढे चला ना. नाही मला आज माझ्या गणपतीचं दर्शन एक भक्त म्हणून करायचंय. मला अजिबात VIP दर्शन नाही करायचंय. बोला गणपती बाप्पा. गोकुळधामच्या गणपतीचा गणपती बाप्पा मूर्ती. काय अब्दुल कसं चाललंय सोडाचं दुकान? क्लास फर्स्ट क्लास. लोकांचं प्रेम आहे. या या या. गणपती बाप्पा मंगल कमाल आहे तुमची टप्पू सेना. एकदम भारी सजावट केली आहे तुम्ही. थँक्यू अंकल. गोली घे. द्या. सांभाळून ये. हो. इथे असित अंकल, आता गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्या. फ्रेंड्स टेक युअर पोझिशन्स. चला चला चल. हे गणपती बाप्पा माझ्या गोकुळधाम सोसायटीला आणि माझ्या कुटुंबाला खूप खूप सुखी ठेव. गणपती बाप्पा मोरया. एक एक करून पाठवा अब्दुल. कोणी मध्ये येता का म्हणे आधी सांगून ठेवतो. अरे आसित भाऊ भाऊ कसे आहात? मस्त तुम्ही इथे? हे काय मी पण गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला आलोय. हे काय उलटा चष्मा? गणपतीने आशीर्वाद दिलाय. या उलट्या चष्म्यासोबत आपली गोकुळधाम सोसायटी सुद्धा हसत राहावी आणि लोकांना सुद्धा हसवत राहावी. अरे वा 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 खूप छान. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. असंच धीर धरा. सगळ्यांना दर्शनाची संधी मिळेल.
शांतपणे उभे राहा. मनात देवाच्या नावाचा जाप. हे ओ दादा, काय करताय तुम्ही? कुठे लाईन मध्ये घुसताय? अरे देवाचे दर्शन घेताना तर कमीत कमी प्रामाणिक राहा. जावा लाईन मध्ये थांबा. जावा जावा. गणपती बाप्पा जेठालाल, चालूजी, पांडेजी, तुम्ही इथं? मी काहीच नाही केलं. मी कधी म्हटलं की तू काही केलंयस जेठालाल? मी काय पर्सनल डॉक्टर सारखा तुझा पर्सनल इन्स्पेक्टर आहे, जो वीकली चेकअप साठी येत राहील आणि विचारेल की कोणता गुन्हा तर नाही झाला ना जेठालाल तुझ्याकडून? तर मग तुम्ही इथं म्हणजे कसं काय येणं केलं? अरे गणेशोत्सव आहे, मी काय बाप्पाचे दर्शन नाही घेऊ शकत? ओ गणपती बाप्पा मोरया. ओम गंगणपतेय नमः. ओम गंगणपतेय नमः. ओम गंगणपतेय नमः. हे विघ्नहर्ता, हे विघ्नहर्ता. ओम गंगणपतेय नमः. सेवा परमो धर्म. हे विघ्नहर्ता, हे देवा, बोला गणपती बाप्पा मोरया. ओ हा. आ. 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 बोला गणपती बाप्पा मोरया. जेठालाल, मला माहित नव्हतं इन्स्पेक्टर चालू पांडेजी धार्मिक पण आहेत. तर वर्दीच्या आत बॉडी तर माणसाचीच आहे ना. ते पण आहेच. अरे चालूजी, पांडेजी, पांडेजी, हा बोला. काय मिळालं आशीर्वाद मध्ये गणपती बाप्पाकडून? अरे गणपती बाप्पाने तर कमालच केली, आम्हाला सरळ हे मेडलच दिलं. अरे गणपती बाप्पा त्यांचा हा आशीर्वाद सांगतो की पोलीस नागरिकांचे सेवक आहेत. ज्यांना जे काही प्राप्त होईल ते नागरिकांच्या सेवेनेच प्राप्त होईल. थँक्यू, थँक्यू गणपती बाप्पा, थँक्यू. पण हा काहीही प्रॉब्लेम झाला बस फक्त एक फोन करा. माझी तर इच्छा आहे की तुमच्या फोन कधीच वाजू नये. तुमचाच काय, कोणत्याही पोलीसवाल्यांच्या फोन कधीच वाजू नये. काय म्हणजे काय? पोलीसवाल्यांचा फोन कधीच वाजू नये? 47,000 मुंबई पोलीसवाले बेरोजगार होऊन जावेत, त्यांची कुटुंब उपाशी मारावी, त्यांची छोटी छोटी नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं चालूजी, पांडेजी. मला असं म्हणायचं होतं की कोणताही गुन्हाच होऊ नये आणि कोणी तुम्हाला कंप्लेंटसाठी फोनच करू नये. करेक्ट. असं असेल तर विचार चांगला आहे, पण असं होणं अवघडच नाही तर अशक्य आहे. कधीतरी खरंच असं व्हावं, आणि जोपर्यंत तसं नाही होत मुंबई पोलीस आपलं कर्तव्य पार पाडणार. इथे गर्दी खूपच वाढली आहे. पहिल्या हो हो, दिवशीपासून, हो खूपच ना? खूपच. यांना सांभाळण्यासाठी मी 2 पोलीसवाले इथे सोडून जातो, जे डे नाईट तुम्हा लोकांच्या सेवेत रुजू असतील. ओके, पण हा यांना जरा लंच आणि डिनर साठी सोडत जा. शेवटी पोलीसवाले पण माणसंच असतात. हो भिडे. हो हो, नक्की नक्की. अगदी. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर एस्टीम्ड प्रेझेन्स. थँक्यू, थँक्यू. अरे गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. बोला गणपती बाप्पा. गणपतये नमो नमः. काळजी नको करूस बाळा, या वर्षी तुझं लग्न नक्कीच होईल. गणपती बाप्पाकडून तू हाच आशीर्वाद माग की काहीही झालं तरी या वर्षी तुझं लग्न होऊन जाऊ दे. एक्सक्यूज मी चला, 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 तुमचा नंबर आला, मॅडम, चला. माय सेल्फ. अरे अब्दुल, अरे ऐका ना मॅडम. गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. बांगड्या बाळा, बघ गणपती बाप्पाने आशीर्वाद दिलाय. मी तुला म्हणत होते ना की या वर्षी तुझं लग्न होईल. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो. अरे ऐका.
अरे ऐका ना तुम्ही अहो अरे थांब ना बाबा अरे काय करतोस तू अहो ऐका ना अहो ऐका ना हॅलो काय झालं अहो कुणी याच्या आईला बघितलंय का गणपती बाप्पा मंगल मूर्ती या पुढे या चला या पुढे या चला पुढे चला कमाल आहे बाबा. पाहिलं पोपटलाल अब्दुल 5 दिवस झाले पण गर्दी अजिबात कमी झाली नाही. त्यात उत्साहाने लोक येत आहेत. भेटत होता थोडा पुढे सर का थोडासा पुढे भेटत होता. काय झालं तुम्ही लोकांना गार्डन मध्ये बसण्याची परमिशन दिली आहे. नाही तर काही लोक गार्डन मध्ये बसली आहेत. अरे बापरे अरे मजा झाली यार. दर्शन पण झाले एकदम फर्स्ट क्लास. हे बापरे बाप खरंच दर्शन हो माहितीये दादा. हो 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 अरे काय आहे अब्दुल हे सगळं काय अवस्था करून ठेवल्या गार्डनची बघा. किती मजा येते ना खरंच किती छान आहे. अब्दुल हे काय चाललंय रे बाबा. पिकनिक स्पॉट बनवलंय लोकांनी. झोक्यावर बसले आहेत इथे पोरं खेळतायत खातायत पितायत काय चाललंय काय. हे बघा ऐका अरे एक मिनिट शांत व्हा ऐका हे बघा मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहे. तुम्ही सगळे इथे का बसला तुम्हाला दर्शन नाही करायचं. दर्शन तर आम्ही कधीच केलं. मग इथे का बसलात. सहज असंच टाइमपास करतोय. गार्डन आहे ना. अहो हे सोसायटीचं पर्सनल गार्डन आहे साहेब. हे काही हँगिंग गार्डन नाहीये जिथे तुम्ही अशी पिकनिक करू शकता. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जर तुमचं दर्शन झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता. प्लीज तू एक काम कर सोसायटीचं गेट बंद करू. सोसायटीचं अरे गार्डनचं रे बाबा. हे बघ नाही इथे नाही येऊ शकत तुम्ही प्लीज. हे गार्डन आहे प्लीज. बघता 8 दिवस होऊन गेले ना. हो उद्या गणपती डेकोरेशनचं बक्षीस डिक्लेअर होणार आहे. बघ तू या वर्षीचं बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड आपल्यालाच मिळणार आहे. चला फ्रेंड्स आपण गणपती बाप्पाकडे प्रार्थना करूया. हे गणपती बाप्पा जर तुम्हाला आमचं डेकोरेशन आवडलं असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही मनापासून मेहनत घेतली आहे तर यावेळी बेस्ट डेकोरेशनचं अवॉर्ड आम्हालाच मिळावं असं काहीतरी करा. बोला गणपती बाप्पा. हाय बोल ना. बघता गणेशोत्सवाचे 8 दिवस होऊन गेले. पण आई खरं सांगू असं वाटायला लागले की गणपती बाप्पा आमच्या कुटुंबाचा एक भागच आहे. अगं गोकुळधाम सोसायटी एखाद्या धार्मिक स्थळासारखी दिसते आई. सांगते कसं आहे ना टप्पू सेनाने अशी व्यवस्था केली ना की जो कोणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येईल ना त्याला आशीर्वादाच्या रूपात काही ना काही वस्तू मिळेलच. त्यामुळे एवढी गर्दी असते ना आई की विचारूच नको. हा अगं टप्पू सेना भिडे भाऊ पोपट भाऊ सगळी लोक दिवस रात्र व्यवस्था बघतच असतात. टीव्ही लाल टीव्ही लाल पण व्यवस्था बघतात पण दुकानातून टीव्ही विकून आल्यावर. अगं आई हो आजच अवॉर्ड बद्दल सांगणार आहे. पण आई आम्हाला ना पूर्ण खात्री आहे की अवॉर्ड गोकुळधाम सोसायटीलाच मिळणार. बाई हे टीव्ही लाल काय आहे. तुमचं नवीन नाव. काहीही टीव्ही लाल. मी काय टीव्ही सारखा दिसतो. मुळीच नाही. अरे आजकाल तर ते काय म्हणतात ते फ्लॅट टीव्ही आलेत ना एकदम सपाट. मग जेठ्याचं नाव टीव्ही लाल कसं होऊ शकतं. काय बापूजी तुम्ही पण. अरे मस्करी करतोय. हस जेठ्या जरा हस. आजकाल खूप गंभीर होत चाललायस तू. आयुष्यात हसणं खूप आवश्यक असतं. मग जरा हसा माझे टीव्ही लाल साहेब. मी टीव्ही लाल तर तू रिमोट राणी. रिमोट राणी. हो जगातल्या सगळ्या बायका रिमोट राणी असतात आणि बिचारे नवरे टीव्ही लाल. बायको पाहिजे
तेव्हा नवऱ्याचा व्हॉल्यूम एकतर कमी करते किंवा बंद करून टाकते. किंवा बटन दाबून चॅनल सारखं नवऱ्याचा मूड बदलू पण शकते. जसं आता तुमचा मूड फारसा ठीक नाहीये, पण बघा एकच मिनिटात मी तुमचा मूड कसा ठीक करते ते. थांबा थांबा. कुठे चाललीस? अगं काय करणार आहेस तू? माझा मूड चांगलाच आहे ग बाई. त्या मिरची पावडरच्या धुरासारखं काहीतरी विचित्र तर नाही ना करणार ही? अगं माझा मूड चांगला आहे. हे बघ चांगला आहे माझा मूड. हे घ्या. काय आहे? वड्या, ढोकळा आणि लिलवणी कचोरी. लिलवानी कचोरी. अरे वा वा दया, लिलवानी कचोरी तर खूप दिवसांनी बनवली असतो. आधी का नाही दिली? अरे बाबा, मी तुम्हाला टिफिन मध्ये पाठवणार होती. सरप्राईज. वा 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 दया, मज्जाच आली. लिलवानी कचोरी. हाय, गुड मॉर्निंग. अरे बबिताजी. या बबिताजी, या बबिताजी. दया, आज तर आपलं नशीब उजळलं म्हणायचं. साक्षात बबिताजी सकाळी सकाळी आपल्या घरी आल्या आहेत. अरे काय तुम्ही पण ना. ते ऍक्च्युली मी गणपती बाप्पासाठी रसगुल्ले बनवले होते. मग मला आठवले की रसगुल्ले तर तुम्हाला पण खूप आवडतात. खूपच. म्हणून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून मी तुमच्यासाठी घेऊन आले. हे घ्या. अरे मस्त काम केलं बबिताजी, तुम्ही मस्त काम केलं. बबिताजी, मी जेव्हा पण गणपती बाप्पांचं दर्शन घेते ना, मला त्यांच्यामध्ये टपूच्या पप्पाच दिसतात. ओके, आय टेक युअर लीव. मी येते. ओके ठीक आहे बबिताजी. ओके, बाय, सी यू. थँक्यू बबिताजी. थँक्यू. संध्याकाळी भेटूया. ओके, बाय. ठीक आहे. अरे आज तर तुमची मज्जा आहे टीव्ही लालजी. आज तर ढोकळा, वड्या, लिलवानी कचोरी आणि वरून रसगुल्ला पण. वा वा. सगळी गणपती बाप्पाची कृपा आहे. चल चल लवकर वाढ रसगुल्ला वाढ, लवकर वाढ. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही बसा, मी वाटी घेऊन हो, येते. हो, हो. पप्पा 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 पप्पा, आज तुम्ही दुकानातून लवकर या. हा का? अरे का काय विसरलास? आज गणपती डेकोरेशनचे अवॉर्ड जाहीर होणार आहे ना. अरे हो की. आणि टप्पू बाळा, मागच्या 6 वर्षांसारखं या वर्षी पण हे अवॉर्ड गोकुळधाम सोसायटीलाच मिळावं यासाठी ऑल बेस्ट. हा बाळा, ऑल बेस्ट. हा, ऑल बेस्ट. थँक्यू पप्पा. थँक्यू मम्मी. टप्पू. असं वाटतंय गोली तुला बोलवतोय. हो मम्मी, ऐकलं. टप्पू. बोल गोळी. ए टप्पू, लवकर टीव्ही चालू कर. का काय येतं टीव्हीवर? अरे त्याच्यावर बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड अनाउन्स होणार आहे. काय सांगतोस काय? मी आताच लावतो. हो, बाय, लवकर, बाय, बाय, लवकर. बाय. आजोबा मम्मी पप्पा, आता टीव्हीवर अवॉर्ड अनाउन्स होणार आहे. असं? अरे वा, लाव टीव्ही लाव. नमस्कार मित्रांनो, सध्या आम्ही आहोत गोरेगाव ईस्ट मधल्या एका सोसायटीमध्ये जिचं नाव आहे सॅटेलाइट गार्डन फेज 1 आणि इथल्या गणपती बाप्पाच्या मंडपाला शॉर्ट लिस्ट केलं गेलंय बेस्ट डेकोरेशन साठी. आता हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की कोण जिंकेल हा अवॉर्ड. मग या तर आपण बोलूया इथल्या सोसायटीच्या सेक्रेटरींशी. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना कसं वाटतंय. अनुज अग्रवालजी, तुमच्या या सोसायटीचं सिलेक्शन झालंय बेस्ट मंडप डेकोरेशन साठी. तुम्हाला कसं वाटतंय? खूप खूप आनंद होतोय आम्हाला. तुम्ही लोकांनी आम्हाला बेस्ट डेकोरेशन साठी आमच्या गणपती मंडपाचं सिलेक्शन केलंय. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत दुर्गा देवी सोसायटीच्या बेंगाली कंपाऊंड मध्ये आणि इथे गणपती बाप्पाचं हे मंडप सुद्धा शॉर्ट लिस्ट झालं आहे टॉप 3 च्या गणपती डेकोरेशन मध्ये. आता बोलूया इथल्या सोसायटीच्या सेक्रेटरींशी. सर, तुम्ही आम्हाला सांगा की तुमचं हे मंडप बेस्ट डेकोरेशन साठी टॉप 3 मध्ये आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हे प्राइज जिंकाल? हो, अगदीच. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हीच हे बक्षीस जिंकू, कारण आम्ही पूर्ण प्रयत्न केले आहेत. बाकी गणपती बाप्पांवर आहे की ते कोणाला बक्षीस देत. तर जसं की तुम्हाला माहीतच आहे की कोरेगाव मधून 3 सोसायटी शॉर्ट लिस्ट झाल्या आहेत बेस्ट गणपती डेकोरेशन साठी. आणि आता वेळ आली आहे तुम्हाला हे सांगण्याची की कोणत्या सोसायटीने जिंकलाय बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड.
गेसेस? अगदी बरोबर ओळखा दर्शकांनो, ही आहे सगळ्यात आवडती सोसायटी, गोकुळधाम आपली गोकुळधाम सोसायटी जिंकत आली आहे बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड आणि यावेळी 7व्यांदा सुद्धा मिळाला आहे हा अवॉर्ड गोकुळधाम सोसायटीला. आणि आज संध्याकाळी 5 वाजता टप्पू सेनेला गोकुळधाम सोसायटी मध्ये ट्रॉफी दिली जाईल. कॉंग्रॅच्युलेशन्स टप्पू सेना. मिळाला रे, मिळाला रे, अवॉर्ड आपल्याला मिळाला रे. मिळाला रे, मिळाला रे, अवॉर्ड आम्हाला मिळाला रे. 6 वर्षापासून मिळतोय रे, 7व्या वर्षीही मिळाला रे. 6 वर्षापासून मिळतोय रे, 7व्या वर्षीही मिळाला रे. सगळी गणपती बाप्पांची कृपा आहे. थँक्यू गणपती बाप्पा रे. चला मी जातो दुकानी रे. 5 वाजता पक्का या तुम्ही. अरे येईन रे 5 वाजता पक्का येईन रे. हे मिळाला रे, मिळाला रे, आम्हाला अवॉर्ड award आपल्याला मिळाला रे. मिळाला रे. ओय, ही आहे गोकुळधाम वाल्यांची कमाल. आम्हाला हे सांगायला खूप आनंद होतोय की गेल्या 6 वर्षाप्रमाणेच या वर्षीही बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड जातोय गोकुळधाम सोसायटीला. दया ओ एक नंबर. ओय सोनिये. टप्पू सेना. आम्ही एरियातले सगळे गणपती डेकोरेशन पाहिले. तुमचं डेकोरेशन, तुमची थीम आणि तुमचं कॉन्सेप्ट सगळ्यात छान होतं. म्हणूनच हे पारितोषिक तुम्हाला मिळतं. अवॉर्ड घेण्यासाठी आता मी टप्पू सेनाला आमंत्रित करू इच्छितो. हो, या होय 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 भले. शाबास शाबास मस्त मस्त. खरंच छान, खूप छान, खूप छान. वा 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 टप्पू सेना. होय होय टप्पू सेना शाबास. खूपच छान. वा वा शाबास. शाबास. होय होय. शाबास. होय टप्पू सेना सगळ्यात बेस्ट सेना आहे. आम्ही या अवॉर्ड साठी आमच्या सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आणि आमचे गुरु श्री आत्माराम तुकाराम भिडे सरांना थँक्यू म्हणू इच्छितो. ते या संपूर्ण आयोजनामध्ये आमच्या सोबत राहिले आणि याला सफल बनवण्यासाठी त्यांनी आमच्यापेक्षाही जास्त मेहनत घेतली आहे. गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी श्री आत्माराम तुकाराम भिडे यांचा. थँक्यू थँक्यू. आणि आम्हाला सर्वात जास्त आभार मानायचे आहेत सोसायटीतल्या सगळ्या मेंबर्सचे. माझा मुलगा. थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या मोटिवेशन मुळेच आम्हाला प्रत्येक वर्षी हा अवॉर्ड मिळतो. हो, थँक्यू. हो. 3 cheers for गोकुळधाम सोसायटी. आणि शेवटी हा अवॉर्ड मी त्यांना डेडिकेट करू इच्छिते ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यामुळे हे डेकोरेशन झालंय. हो, तो मला गणपती बाप्पा. मंगलमूर्ती. निर्मामा की. यावेळी तर खरंच वाटलं होतं की अवॉर्ड गेला आपल्या हातून. मला तर स्वप्न पण पडलं होतं की सगळे तोंड पाडून उभे आहेत आणि गोपूसना येते आणि त्यांच्या हातात अवॉर्ड आहे आणि ते आपल्याला चिडवत आहेत. काय यार गोली, तू पण ना. अरे गोपू सेना.
अभिनंदन टप्पू सेना, तुम्ही लोकांनी सिद्ध करून दाखवलं की नंबर 1 डेकोरेशन गोकुलधाम सोसायटीच आहे. थँक्यू गोपू आणि टप्पू. आज आम्ही मानलं की फक्त पैसे खर्च करून काही होत नाही. हॅट्स ऑफ टू यू टप्पू सेना. तुम्ही खरंच भारी डोकं लावलं. आम्ही चॅलेंज हरलो. वी ऍक्सेप्टेड. हो. अरे यात हरण्या जिंकण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही असं का विचार करताय? ते तर तुम्ही समोरून ठसन मध्ये चॅलेंज दिलं तर आम्ही पण ते ऍक्सेप्ट केलं. हा. या उलट डेकोरेशन करतेवेळी आम्ही चॅलेंजचा विचारच केला नव्हता. जे आम्हाला चांगलं वाटलं तेच आम्ही केलं. हो, आम्हाला तर फक्त आमचं बेस्ट द्यायचं होतं. हा. टप्पू, आजपासून आमची गोपू सेना कॅन्सल. आमची विनंती आहे की आम्हालाही टप्पू सेनेमध्ये सामील करून घ्या. हो, हा. हो प्लीज टप्पू. प्लीज टप्पू. प्लीज टप्पू. पुढच्या वेळी आम्ही आमच्या सोसायटीतल्या गणपती डेकोरेशनची आयडिया तुमच्याकडूनच घेऊ. हो. शुअर शुअर. अरे फ्रेंड्स फ्रेंड्स अरे या या या. अरे आमच्या बाप्पाचं दर्शन तर घ्या. शूज काढा. चला या 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 या. गोकुळधाम सोसायटीमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणपती उत्सव. या सोसायटीचं डेकोरेशन नेहमीच वेगळं आणि युनिक असतं. यामुळे सलग 6 वेळा हा अवॉर्ड जिंकल्यानंतर यावेळीही 7व्या वर्षीही गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड मिळाला आहे आपल्या गोकुळधाम सोसायटीला. आणि ही आहे तिथली टप्पू सेना. हे तर तीच मुलं आहेत जे माझ्याकडून पैसे घेऊन गेले होते. होय मित्रांनो, ही टप्पू सेनाच आहे ज्यांच्या युनिक आयडियाजमुळे गोकुळधाम सोसायटीने 7व्यांदा सुद्धा बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड जिंकला आहे. गोकुळधाम सोसायटी सलग 7 वर्षांपासून बेस्ट गणपती डेकोरेशनचा अवॉर्ड जिंकत आली आहे. तुम्ही यावर काय बोलाल? या अवॉर्ड साठी आम्ही एकच गोष्ट म्हणू इच्छितो की टप्पू सेनाची जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे. कारण या डेकोरेशन साठी त्यांचं बजेट होतं 65,000 आणि सोसायटीकडून त्यांना फक्त 15,000 मिळाले होते. तर बाकीच्या पैशांची सोय त्यांनी स्वतःच्या हिम्मतीवर केली. आणि तुम्ही बघताय इतकं सुंदर डेकोरेशन केलं आणि आज अवॉर्ड त्यांना या आमच्या गोकुळधाम सोसायटीला अवॉर्ड मिळाला. आमचा मित्र नंदू हॉस्पिटल मध्ये आहे आणि आम्ही त्याच्या इलाजासाठी तुमच्याकडून पैसे घ्यायला आलो. बोला गणपती बाप्पा. अच्छा, गणपतीच्या सजावटीसाठी माझ्याकडून पैसे घेऊन गेले आणि मला सांगितलं की त्यांचा मित्र आजारी आहे. चलाखी, धनराज श्रॉफ सोबत चलाखी. आता या मुलांना माझं टशन दाखवावंच लागेल. तर मग ठीक आहे टप्पू सेना, मीही येतो दर्शनाला. व्हेरी बेस्ट. मी तर म्हणतो की आपण भिडे काकांना सांगून मागच्या 6 वर्षांचे सगळे अवॉर्ड्स इथेच मागवून घेऊया ना. हा मस्त आयडिया आहे. आणि मंडपात सगळे लाईन मध्ये ठेवूया आणि मस्त फोटो काढूयात असं. फोटो नक्की काढून घे. हो ना, वोटच्या मागे उभं राहून. हो, जर तू पुढे उभं राहिलास तर एकही अवॉर्ड दिसणार नाही. हे टप्पू, मी काय म्हणतोय? हा बोला ना. कोणतरी भेटायला आलाय पॅसेज मध्ये. कोण माहित नाही. म्हणाले की टप्पू सेनालाच भेटायचंय, त्यांच्याशीच बोलायचंय. अच्छा, चला फ्रेंड्स बघून येऊया. चला 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 चला. अरे चला गोळी. चल 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 चल. हो, बघूया ना. काय झालं? मला बघून झोप उडाली का? नाही ऍक्च्युली सर प्लीज तुम्ही गार्डन मध्ये आणा सर. गार्डन मध्ये जाऊन बोलूया ना सर प्लीज. हा, चल चल चल. चला फ्रेंड्स चला चला. चला चला चला. या सर. आधी मला हे सांगा की तुमच्या त्या मित्राची तब्येत कशी आहे जो हॉस्पिटलमध्ये? तो बिचारा खूप आजारी असेल ना. हो हो हो. चला ना मग आधी त्याला भेटूयात. अरे अरे चला ना, उभे का? चला.
नाही, ते ऍक्च्युली सर आम्हाला तुमच्याकडून पैसे हवे होते म्हणून खोटं सांगितलं. आमचा कुठलाच मित्र हॉस्पिटलमध्ये नाही. हो, आम्ही गणपतीच्या डेकोरेशन साठी तुमच्याकडून पैसे घेतले होते. सर मी तुम्हाला समजावतो. आम्हाला गणपती डेकोरेशनसाठी बजेट खूप कमी मिळालं होतं, त्यामुळे आम्हाला पैसे हवे होते म्हणून आम्ही बँकेत गेलो होतो. बँकवाल्यांना सगळं खरं खरं सांगितलं, पण त्यांनी आम्हाला बाहेर काढलं. मग आमच्याकडे कोणता पर्यायच उरला नव्हता. आणि म्हणून तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. हे बघा मुलांनो, तुम्ही माझे पैसे कसे खर्च केलात याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. मला फक्त माझे पैसे हवेत. उद्या 10वा दिवस आहे. उद्या मला माझे 50,000 व्याजासहित परत हवेत. आणि जर माझे पैसे मला मिळाले नाहीत तर 1,00,000 रुपये द्यायला तयार राहतो मी. सर उद्या तुम्हाला तुमचे सगळे पैसे व्याजासहित परत मिळतील. ठीक आहे, मग उद्या 1 वाजताच भेटायचं. आणि पैसे तयार ठेवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या जर तुम्ही काही नाटकं करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर पडदा टाकून त्या नाटकाचं दी एंड मी स्वतः करेन. समजलं ना? गुड नाईट. सर दर्शन तरी घेऊन जा ना. नाही बेटा, दर्शन तर आम्ही उद्याच करणार. आधी माझ्या लक्ष्मीचं, मग बाप्पाचं. हा? टप्पू, या माणसाकडून व्याजावर पैसे घेऊन आपण खूप मोठी चूक केली. हो, आणि वरून आपण सोसायटी मधलं कोणालाही नाही सांगितलं. फ्रेंड्स तुम्ही एवढे टेन्शन का घेताय? आपला डेकोरेशनचा प्रोग्राम एकदम सफल झालाय आणि आपली दानपेटी पूर्ण भरली असेल आणि त्यातून आपण त्यांचे पैसे परत करूया, तेही व्याजासकट. 1 मिनिट फ्रेंड्स, एक टेन्शन आणखी आहे. काय? आपण याचा विचारच केला नाही की देणगीमधून पूर्ण पैसे नाही आले तर. हो, आपण दानपेटी उघडून पाहिलंच नाहीये की टोटल किती पैसे जमा झालेत. करेक्ट करेक्ट फ्रेंड्स, चला एकदा दानपेटी चेक करूया. टप्पू, हा दानपेटीची चावी सांभाळून ठेवलीस ना? हा हा. अरे गोगी हे बघ, लॉकेट बनवून ठेवली आहे. वा वा वा. Yeah. काय वाटतं मित्रांनो, किती पैसे असतील? अरे किती असू देत, पण धनराज सरांकडून जो आपण कर्ज घेतलाय तो यातून आरामात आरामात स्मूथली. फ्रेंड्स आय एम शुअर इनफ पैसे आहेत आणि यात काही शंका नाहीये. तर फ्रेंड्स जसं आपण डिसाईड केलं होतं की उद्या सकाळी 9 वाजता भेटायचं आणि पैसे मोजायला बसायचं. ओके ओके. पण टप्पू, पूर्ण रात्रभर इथे पैसे ठेवणं हे जरा रिस्की नाहीये का? चलो टेन्शन कशाला घेतेस? मी रोज रात्री दानपेटीच्या बाजूलाच तर झोपतो. थँक्यू अब्दुल दादा. थँक्यू अब्दुल भाई. पोरांनो, आणखी कोणी येणार नाही ना? नाही कोणी नाही. मग आम्ही गेटला टाळा लावू का? चालेल चालेल. ठीक आहे. थँक्यू. तर टप्पू, मी सुद्धा झोपायची तयारी करतो. ओके ओके ओके. बघितलं सोनू, अब्दुल भाई इथे दानपेटी जवळच झोपणार आहेत. सिक्युरिटी गेटवर आहेत आणि आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा आहे. आपले पैसे एकदम सेफ आहेत. हो, सिक्युरिटीचं टेन्शनच नाहीये. फ्रेंड्स चला ना, पैसे आताच मोजूयात. अरे नाही गोली, खूप सारे पैसे आहेत. उद्या सकाळी आरामात येऊन मोजू. उद्या सकाळी मोजूया. मी आताच कुलूप लावतो. हो, बरोबर. अधिक कुलूप लावतो. हो नीट लावून. तर फ्रेंड्स उद्या सकाळी एक्झॅक्ट 9 वाजता सगळेजण या, कारण 1 वाजता धनराज सर येणार आहेत आणि ते यायच्या आधी आपल्याला पैसे काढून मोजून तयार ठेवायचे आहेत. ओके ओके. चला फ्रेंड्स, गणपती बाप्पा. चल लवकर. अरे दया, चहा दे लवकर. आणते. हे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा गावी चालले, कसं आम्हाला चैन पडे, हे कसं आम्हाला हा चहा खाली पडला तर मला चैन नाही पडणार. काय टप्पूचे पप्पा, ज्यांनी या पूर्ण दुनियाला सांभाळलंय ते तुमचा चहा नाही सांभाळणार का? अरे गणपती बाप्पा काही फ्री बसले आहेत जे तुझ्या पडणाऱ्या चहाला सांभाळतील? तुम्हा मनुष्य प्राण्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. जाणून बुजून चुका करायच्या आणि त्या चुकांचं ओझं देवावर टाकायचं. की तुम्ही तर अंतर्यामी आहात, सगळेच जाणता, तरीही तुम्ही आम्हाला वाचवलं नाही. आणि बिचारा देवाने काय करायचं? जाणून बुजून तोड फोडायचं तुम्ही आणि वाचवायचं देवाने. सॉरी देवता, तुम्ही माझे पतिदेव आहात, मग माझ्यासाठी तुम्ही देवताच झालात ना. तुम्ही मनुष्य कुठे आहात?
तू मला एक सांग, आज विसर्जन आहे तरीही तू आतून नाचत गाचत का येत होतीस? टपूचे पप्पा, तुम्ही विश्वास ठेवणार नाही. कालपासून मी ही उदासच होते. वाटलं की आज विसर्जन आहे, गणपती बाप्पा त्यांच्या गावी निघून जातील, सगळी सोसायटी सुनी सुनी वाटेल. हा मग सकाळी माझं आईशी बोलणं झालं. आईने मला समजावलं की बेटा दया, गणपती बाप्पा तर सदैव आपल्या हृदयात बसलेले आहेत, त्यामुळे त्यांना जड अंतकरणाने नाही तर वाजत गाजत निरोप द्यायला पाहिजे. हे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हे मम्मी हा बेटा. मम्मी मी खाली जातोय. ओके बाय. कुठे चाललास? अहो पप्पा, आज विसर्जन आहे ना, त्याचीच तयारी करायला जातोय. ओके बाय बाय बाय. टपू टपू बेटा, नाश्ता तरी करून जा. नंतर बेटा. नंतर मम्मी, हा? नंतर नंतर. टपू, तुला माहितीये सीताफळ मिल्कशेक बनवलंय. हा हा, बेटा. मम्मी मी आल्यावर पितो ना. अच्छा मम्मी पप्पा ऐका, तुम्ही दोघे 1 वाजता खाली तयार होऊन गणपती विसर्जनासाठी नक्की या. ओके बाय 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 बाय. टपू. आज काय सीताफळ मिल्कशेक बनवलंय? मग दे आण. सॉरी, नाही देऊ शकत. का? बापूजींनी नाही म्हटलंय. ते म्हणाले की तुमचं वजन वाढेल. अरे मी तर चेष्टा करते तुमची. मिळेल बाबा, मिळेल, तुम्हाला पण मिळेल. काय ना, आता मी हे टप्पू सेनासाठी बनवलंय. आता तुम्ही चहा पिऊन घ्या, मग मार्केटमध्ये जाऊन सीताफळ घेऊन या, मग तुमच्यासाठी पण मिल्कशेक बनवेन मी. मी मार्केटमध्ये सीताफळ आणायला जाऊ त्यापेक्षा तिथेच मिल्कशेक पिऊन नाही येणार? ही तर मस्त आयडिया आहे. पैसे आहेत की देऊ? खूप मस्करी सुचते, खूप मस्करी सुचते तुला. चहा थंड होतो. अरे हो. खूप मस्तीखोर झाली आहे. आलो 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 फ्रेंड्स. अरे गोगी, आज जाऊन पडदा बंद कर. जा पडदा बंद कर. अरे हा, इकडून इकडून. हो इथून. चल. फ्रेंड्स, काय वाटतं टोटल किती असतील? 75,000 तर नक्कीच असतील. ओय नाही नाही, मला तर वाटतं 1 लाखाच्या आसपास पक्का असतील. पक्का नाही गोगी, 1 लाखाच्या पण वरती असतील. आणि पुढच्या 2 वर्षांच्या गणपती डेकोरेशनच्या बजेटची पण व्यवस्था होऊन जाईल. करेक्ट करेक्ट गोगी, करेक्ट. चला चला फ्रेंड्स, आता गेस करणं बंद करा आणि आता या पेटीला उघडा. लवकर कर. कोण नाही. रेडी फ्रेंड्स? फ्रेंड्स, स्प्रे करा की जास्तीत जास्त रक्कम मिळावी. हा 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 हा. बोला गणपती बाप्पा. हे काय? पैसे कुठे आहेत? काल रात्री ते पूर्ण भरलेली होती ना. पैसे कुठे गेले? हो पण टप्पू, चावी तर तुझ्याकडेच होती ना. हा हा, आणि मी कोणाला चावी दिली सुद्धा नव्हती. हो, आणि कोणी कुलूप पण नाही तोडलंय. मग पैसे गेले कुठे? हा, मग पैसे आतून गायब कसे काय झाले? फ्रेंड्स, इथे जवळपास बघा जरा. हो, चला. एक मिनिट, हे बंद कर. ते उचल. हा. नाही. मागे. हा पिंकू तिकडे मागे बघ.
मला तर हे कळत नाहीये की पेटी बंद होती, पेटीला कुलूप लागलं होतं, मग पैसे कसे चोरी होऊ शकतात? अरे चोरांकडे तर मास्टर की असते. फ्रेंड्स, एक मिनिट. आता हे सगळं विचार करायची वेळ नाहीये. आपण अब्दुल भैयाकडे जाऊया. अब्दुल भाई अखेर आता इथे झोपले होते. कदाचित त्यांना माहित असेल काहीतरी. एक मिनिट. त्याआधी दानपेटीला कुलूप लावूया. ओके. चला फ्रेंड्स, चला 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 लवकर चला चला. ए भाई, हा आपण नंतर बोलूया. अरे टपोसे ना, सकाळी सकाळी एवढे टेन्शन मध्ये का दिसताय? अब्दुल भाई, आधी मला हे सांगा, तुम्ही काल अख्खी रात्र दानपेटी जवळ झोपला होतात ना? हो, मग काय, मी तिकडे झोपलो होतो. तर रात्री दानपेटी जवळ कोणी आलं होतं का? अरे प्रश्नच येत नाही, कोणच आलं नव्हतं. रात्री 2 वेळा मला जाग आली होती. मी इकडे तिकडे पाहिलं, पण कोणी नव्हतं. टप्पू, काय प्रॉब्लेम झालाय? तुम्ही असं का विचारताय? अब्दुल भाई, दानपेटीमधून सगळे पैसे गायब झालेत. काय? हे कसं होऊ शकतं? सकाळी मी तयार होण्यासाठी गेलो होतो, तेव्हा पेटीला कुलूप तर तसंच होतं. अब्दुल भाई, टाळं तर आताही लागलेलं होतं. चावी टप्पूकडे होती. आणि आम्हाला डाऊट आहे की कोणीतरी डुप्लिकेट चावीने कुलूप उघडलंय. अरे जर कोणी डुप्लिकेट चावीने उघडलं असतं तर आवाज आला असता. मी तिकडेच होतो ना. हा, बोल बोल बोल. तुम्ही ही गोष्ट काय झालं? ऐका अब्दुल भाई, तुम्ही ही गोष्ट कोणालाच सांगू नका. आम्ही गणपती डेकोरेशन साठी पैसे व्याजावर घेतले होते. आणि त्या देणगीने आम्ही पैसे परत करणार होतो. पण आता देणगीच गायब आहे. अरे बाप रे, हा तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला. एक मिनिट. गेटवर 2 कॉन्स्टेबल्स अख्खी रात्र पहारा देत होते. कदाचित त्यांना काहीतरी माहित असेल. त्यांना विचारूया का? ठीक आहे, तुम्ही इकडेच थांबा, मी विचारून येतो. इकडून हलू नका. ओके. अरे समोर हा. साहेब, सगळं बरं आहे ना? बरं. रात्री सगळं ठीक होतं ना? हो, म्हणजे काय, एकदम व्यवस्थित. रात्री उशिरा कोणी आलं तर नव्हतं ना? नाहीतर का असं का विचारतोय? काय झालंय का? नाही, काही नाही झालं. मी काही सामान मागवलं होतं, तर कदाचित रात्री आलं असेल. आम्ही दोघं तर इथेच होतो आणि गेटवर तर कुलूप होतं. होय ना, बाहेरून कोणी आत आलं ना आतून कोणी बाहेर गेलं. हा, सकाळच्याला दूधवाला आणि पेपरवाला आला होता. हो. थँक्यू. बरं. हा, ठीक आहे. अरे आले लवकर ये, लवकर लवकर काय झालं लवकर बोला लवकर. रात्रभर गेटवर कुलूप होतं, ते पार सुद्धा देत होते. रात्रभर कोणी आलंच नाही. मला हे कळत नाहीये की मग एवढे पैसे गेले कुठे? एक मिनिट फ्रेंड्स, पैसे जसेही गायब झाले असतील ना, सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले असतील. हो, राईट. एक काम करूया, आपण बागा अंकलला बोलवून सीसीटीव्हीचा फुटेज बघूया. चल. करेक्ट. जर जो कोणी असेल सीसीटीव्ही मध्ये नसेल. बागा अंकल, मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करतोय की ही गोष्ट प्लीज कोणाला सांगू नका की आम्ही पैसे व्याजावर घेतले होते. प्लीज. आणि दानपेटीतले पैसे गायब झाले आहेत हे सुद्धा कोणाला सांगू नका अंकल, प्लीज. टप्पू शेठजी, तुम्ही अजिबात काळजी नका करू. ही गोष्ट मी कोणालाच सांगणार नाहीये. थँक्यू बागा अंकल. बागा अंकल, ते LCD ला कनेक्ट झालं का? बस होतच आहे. 2 मिनिट. हा, गोली झालं. ते बघा, ते जे खाली दिसतंय ना, ते टाइम काउंटर आहे. त्याने आपल्याला कळेल की कोणती घटना किती वाजता झाली होती. मी एक काम करतो, मी ना याला स्प्लिट स्क्रीन मध्ये करतो, जेणेकरून आपल्याला दोन्ही कॅमेऱ्याचं फुटेज एकत्र दिसेल. 1 मिनिट. हा, बागा अंकल.
बघा अंकल, थोडं फॉरवर्ड करा ना. हा, एक मिनिट. एक मिनिट जरा थांबव थांबव थांबव. रिवाइंड करा. हे काय झालं? मी एक काम करतो टप्पू शेटजी, मी ना याला स्लो मोशनच्या मोड मध्ये करतो. एक मिनिट. हा, हो, करा. हे अचानक ब्लर का झालं? माहित नाही पिंकू, कॅमेरामध्ये बिघाड असू शकतो. पिक्चर क्लिअर नाहीये. एक मिनिट. हा, काउंटर तर एकदम नीट चालतंय. जर त्या अर्ध्या सेकंदात काही गडबड झाली असती तर मग काउंटर मध्ये पण काहीतरी फेरफार झाला असता. पण काउंटर तर एकदम नीट चालू आहे. असं कसं म्हणजे? याचा अर्थ हा आहे, जी पण घटना घडली आहे ती कदाचित याच अर्ध्या सेकंदात घडली असावी. पण अर्ध्या सेकंदात हे बघा अंकल, थोडं फास्ट फॉरवर्ड करा ना. हो टप्पू शेटजी. टप्पू शेटजी, सगळं फुटेज संपलं. या तर काहीच नाहीये. अर्ध्या सेकंदासाठी स्क्रीन ब्लर झाली होती. सगळं फुटेज तर बरोबर आहे. पण कोणी अर्ध्या सेकंदात डुप्लिकेट चावीने कुलूप उघडून एवढे सगळे पैसे कसे काढू शकतं? हो, हे तर इम्पॉसिबल आहे. हा, तर मग फ्रेंड्स आता आपण काय करायचं? टप्पू सेना, खचून जाऊ नका. सगळं ठीक होईल. आता गणेश विसर्जनाची तयारी करूया. तर मी आणि बागाभाऊ जाऊन तयारी करतो. हो. टप्पू सेना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा, ते पैसे पण मिळतील आणि तो चोर सुद्धा पकडला जाईल. गणपती बाप्पा काही ना काही मार्ग नक्की दाखवतील. अच्छा, निघतो हा आम्ही. चला या अब्दुल भाऊ. या. काय करणार आहोत आपण? धनराज सरांचा फोन. हॅलो, कसा आहेस रे टप्पू? ठीक. काय तुम्ही? मी आज 1 वाजता माझे पैसे गेलेत. रेडी आहेत ना? हा सर, तुमचे पैसे रेडी आहेत. लक्षात आहे ना? आज जर मला माझे पैसे नाही मिळाले तर पूर्ण 1 लाख रुपये घेईन. आणि जर तुम्ही ते नाही दिले तर तुमच्या आई वडिलांकडून वसूल करेन. तर मग भेटूयात 1 वाजता. काय बोलले? धनराज सर 1 वाजता पैसे घ्यायला येत आहेत. फ्रेंड्स, आता एवढे कमी वेळेत आपण काय करायचं? धनराज सर येत आहेत आणि पैशाचा काहीच पत्ता नाहीये. जर आपण त्यांना 50,000 रुपये नाही दिले तर 1 लाख रुपये द्यावे लागतील. आणि ते इकडे येऊन गोंधळ घालतील. त्यांनी आपल्याला धमकी पण दिलीये की आपल्या पेरेंट्स कडून पैसे वसूल करतील. फ्रेंड्स, जर सोसायटीमध्ये सगळ्यांना हे कळलं की आपण व्याजावर पैसे उचललेत तर आपली काय अवस्था होईल?
इतके दिवस पळापळ करतोय, सगळी व्यवस्था करतोय, यांचं आयोजन नीट व्हावं याची पूर्ण काळजी घेतली मी. त्याचं खूप चांगलं फळ दिलं तुम्ही. सोनू, आम्ही किती विश्वास ठेवला होता तुझ्यावर. विश्वासघात केला माधवी यांनी, आपला विश्वासघात केला. किती वेळा सांगितलंय की अंथरूण पाहून पाय पसरावेत. दुसऱ्यांच्या पैशावर माच करायला चाललेत. सोनू, तुम्ही असं करायला नको होतं. अगं, तुझे बाबा शिक्षक आहेत, लोकांना खरं बोलायला शिकवतात, आणि तू त्यांची मुलगी असून खोटेपणाचा आधार घेतलास. शी. सर्वात वाईट गोष्ट ही आहे माधवी की हे गणपती बाप्पाच्या नावाने खोटं बोलले. नाहीतर काय. आज गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडेचं नाक त्याच्या स्वतःच्या मुलीमुळे कापलं गेलं. सॉरी बाबा. काय सॉरी गोगी पुत्र, तू रोशन सिंग सोडीचा पुत्र आहेस, एक खरा सीख आहेस, एक खरा सरदार आहेस. ओय, असं काम करताना तुला अजिबात लाज नाही वाटली? ओय, आम्ही दोघं तुझ्यावर किती प्रेम करतो, तरी पण तू आमच्यापासून ही गोष्ट लपवलीस. अरे एकदा गोगी पुत्र, एकदा तुझ्या पप्पाला तू बोलला असतास, खिशातले सगळे पैसे काढून तुझ्या हातावर ठेवले असते. तू तर यार हार्ट ब्रेक केलंस. टिकरा, दिस इज व्हेरी बॅड. हो, आम्ही दोघांनी तुझ्याकडून केवढ्या अपेक्षा केल्या होत्या आणि तू असं वागलास. पण आम्ही पण बीड काही नाही गोली. भिडे भाऊंनी दिलेल्या बजेटमध्ये डेकोरेशनही झालं असतं आणि अवॉर्ड सुद्धा मिळालं असतं. हे दुसऱ्यांचं बघून खर्च केला त्याचा हेच परिणाम होणार. बरोबर आहे. टप्पू सेना समजूतदार आहे, टप्पू सेना जबाबदार आहे, टप्पू सेना प्रत्येक कामात चॅम्पियन आहे. हाच विचार करून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही लोकांनी काय केलं? खोटं बोलून व्याजावर पैसे घेतले. तुला याची शिक्षा मिळणार गोली. चल बस बस. गोली, तुझी शिक्षा ही आहे की अख्खा दिवस ही समोस्यांची प्लेट तुझ्या समोर असेल, पण मी तुला खाऊ देणार नाही. पप्पा, एवढी मोठी पनिशमेंट? येस. पप्पा, ऍटलीस्ट माझ्या समोर तर खाऊ नका. ओके. कोमल, लक्ष ठेव, एक पण समोसा खाता कामा नये. हो हो. येस. नाही बाळा, नाही. 15%? 15%? 15% व्याज? अरे, गणपती डेकोरेशन साठी कोणी 15% व्याजावर पैसे उचलतं? एका कच्ची व्यापाऱ्याचा मुलगा असून तू असा मूर्खपणा कसा करू शकतोस? खोटं बोललास, हे खूप चुकीचं केलंयस टप्पू तू. टप्पू बाळा, तू तर बोलूच नकोस या, तू तर बोलूच नकोस. तुझ्या लाड करण्यामुळेच हा बिघडलाय. सॉरी पप्पा, आय एम सो सॉरी पप्पा. काय सॉरी? काय सॉरी? हे बघा, तुम्ही ह्याच्यावर ओरडणं थांबवा आणि पटकन खाली जा. ती रीटा आलीये, तिला थांबवा हे सगळं टीव्ही न्यूज मध्ये दाखवण्यापासून. हा तर दाखवायलाच हवं, जेणेकरून दुसऱ्या मुलांना धडा मिळेल की असं कधीच करू नये. चल चल खाली. नाही, ऐका. नाही, पप्पा. अरे काय पप्पा पप्पा, चल. अहो, टप्पूचे पप्पा, चल ऐका ना. चल चल ऐका ना. चल. मी अजिबात नाही ऐकून घेणार. चल. ही आहे ती टप्पू सेना, ज्यांच्यामुळे काल गोकुळधाम सोसायटीला मिळालं बेस्ट गणपती डेकोरेशनचं अवॉर्ड. आणि हीच आहे ती टप्पू सेना ज्यांच्यामुळे आज सगळ्यांना मान खाली घालावी लागली. टप्पू सेनाने आपल्या डेकोरेशनला बाकी सोसायटीपेक्षा बेटर बनवण्यासाठी मार्केटमधून व्याजावर पैसे उचलले आणि ही गोष्ट आपल्या घरच्यांपासून लपवली. आणि यांच्या याच कृत्यामुळे आज सगळ्यांना माना खाली घालाव्या लागल्या. दुसऱ्यांपेक्षा स्वतःला उत्तम सिद्ध करण्यासाठी आत्ताच्या पिढीने ही गोष्ट सिद्ध केली, ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. फ्रेंड्स, जर आपल्या पॅरेंट्सना कळलं तर काय होईल? मला खूप भीती वाटते. मला पण. आणि मला पण. फ्रेंड्स, आपण खूप मोठी चूक केली आहे आणि आता काहीच करू शकत नाही. आता काहीच मार्ग नाहीये.
एक मार्ग आहे. कोणता एक मार्ग आहे. कोणता जगातले सगळे मार्ग पुढे जाऊन ज्या मार्गात मिसळतात तो मार्ग, गणपती बाप्पाचा मार्ग. आता गणपती बाप्पाचा मार्गच आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाईल. हे गणपती बाप्पा, आमच्याकडून चूक घडली आहे, खूप मोठी चूक घडली आहे. आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत. गणपती बाप्पा, प्लीज आम्हाला माफ कर. आम्ही खोटं बोलून पैसे घेतले. आमचे पॅरेंट्स आम्हाला सगळ्या गोष्टीत सपोर्ट करतात, तरी पण त्यांच्यापासून ही गोष्ट लपवली. आम्ही आमच्या मम्मी पप्पांचा विश्वास तोडलाय. या गोष्टीसाठी आम्हाला खूप गिल्टी फील होत आहे आणि आम्हाला खूप दुःख होत आहे. वोट जिंकण्याच्या नादात आम्ही आंधळी झालो होतो आणि कुकू सेनेला खाली पडण्याच्या ओघात आज आमचीच मान शर्मेने खाली गेली आहे. आमचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे की आम्ही हे सगळं तुमच्या नावावर केलं. आम्हाला वाटलं की आम्ही देवाचेच पैसे देवावर खर्च करतोय ना, मग यात काय चुकीचं आहे. पण आम्ही खूप चुकीचो होतो. आम्ही पैसे तुमच्यावर नाही, आमच्या माझावर खर्च केलेत. आवड जिंकण्यासाठी खर्च केलेत. आम्हाला माफ करा गणपती बाप्पा, आम्हाला माफ करा. तू तर विघ्नहर्ता आहेस, परम कृपाळू आहेस, संकट मोचन आहेस. आम्हाला प्लीज या संकटातून बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखव. आता 1 वाजता धनराज सर पैसे घ्यायला येतील. जर त्यांना त्यांचे पैसे वेळेवर नाही मिळाले तर आम्हाला दुप्पट रक्कम द्यावी लागेल. माहित नाही देणगीचे पैसे कुठे हरवले. हे गणपती बाप्पा, फक्त तुम्हीच आम्हाला या वादळातून बाहेर काढू शकता. प्लीज आमची मदत करा. प्लीज प्लीज बाप्पा, प्लीज. गणपती बाप्पा, प्लीज आम्हाला मदत करा. आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा गणपती बाप्पा, प्लीज.